तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो। बाहेर एवढं तळपतं ऊन आहे, एवढा चटका बसतोय, पण एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही ज्या प्रेमाने ज्या आदराने आमचा सत्कार केला, माझा चंदगडचा माणूस, माझा चंदगडचा कार्यकर्ता, माझा चंदगडचा सहकारी नेहमीच माझ्यावर विशेष प्रेम करतो। कारण चंदगडकरांनी आज माझा नागरी सत्काराचं आयोजन केले, त्याबद्दल मी चंदगडकरांचं, गडिंग्लजकरांचं, आजराकरांचं मनापासून आभार मानतोच। पण मी राज्याचा विरोधी पक्षाचा नेता असताना देखील ह्याच चंदगडकरांनी, आजराकरांनी, गडिंग्लजकरांनी माझा अत्यंत प्रेमाने आपुलकीनं नागरी सत्कार केलेला होता। तुम्ही माझा नागरी सत्कार केल्यानंतर मी पुन्हा राज्याचा उपमुख्यमंत्री झालो, त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल तुम्ही पुन्हा सत्कार केलेला होता। त्या सत्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला, मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो। आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केला असताना फेटा फक्त बांधला नाही, कुठंतरी एक मन म्हणत होतं कुठं फेटा बांधतो, आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय म्हणून ते फेटा बांधला नाही। मी फेटा बांधील, पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या, एक काय म्हणेल तेवढे फेटे बांधील, पण तेवढं तुमच्या हातात आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी करा, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। अधिक न बोलता चंदगडकर